नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला घ्यायचं आहे 100 मीटरचा इव्हेंट। 100 मीटरचा इव्हेंट घ्यायचा आपल्याला 100 मीटर अंतर तुम्हाला पळायचं असतं पोलीस भरतीला 11:50 मध्ये, बरोबर। 11:50 मध्ये 100 मीटर अंतर पोहोचायचं असतं। म्हणजे याच्यामध्ये थोडं तुम्हाला लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये स्पीड वर्कआउट महत्त्वाचं आहे की नाही। सेकंदांमध्ये पळायचे म्हटल्यावर 100 मीटर डिस्टन्स शॉर्ट आहे। 1600 मीटरला आपल्याला लॉंग रन ते आहे की नाही, आणि 100 मीटरला डिस्टन्स कमी केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला टाईम पण कमी झालेला आहे। ह्या कमी टाईमामध्ये तुम्हाला 100 मीटर पूर्ण करायचं असेल तर तुमची बॉडी पहिली फ्लेक्झिबल पाहिजे, आहे की नाही। बॉडी फ्लेक्झिबल पाहिजे, त्याच्यात ते करण्यासाठी वर्कआउट झाला पाहिजे। आणि 100 मीटरचं जेव्हा रन करतोय त्याचा ड्रिल खूप महत्त्वाचा आहे। 100 मीटरचा ड्रिल असेल तर तुम्हाला स्पीड येईल, ड्रिल नसेल तर स्पीड येणार नाही। तुम्हाला वाटेल की ठीक आहे मी 1600 मीटर पळतोय, गोळा फेकतोय, रोज ग्राउंडवरती रनिंग करतोय। ग्राउंडवरती तुम्ही 4 किलोमीटर करा, 5 किलोमीटर करा, ते वेगळं, ती रन वेगळं, 100 मीटर वेगळं। 100 मीटरचा ड्रिलच झालं पाहिजे। मग आता 100 मीटरचा इव्हेंट करताना आपण काय ड्रिल सांगतो मी तुम्हाला, त्या ड्रिल जर सगळ्यांनी फॉलो केल्या, त्या ड्रिल तुम्ही व्यवस्थित प्रॉपर रोज केला तर तुमचं 100 मीटर नक्कीच वाढेल। ओके, फर्स्ट असेल बघा, दोन्ही पायांची दिशा सरळ ठेवा पूर्ण। 100 मीटर रनिंग करायच्या आधी आपण काय वर्कआउट केलं पाहिजे, कळलं? 100 मीटर रनिंग करायच्या आधी आपण काय वर्कआउट केलं पाहिजे। ओके, त्या पोझिशनमध्ये बघा, फर्स्ट असेल हाय नीज पोझिशन। काय करायचं, दोन्ही पायांची दिशा सरळ असेल बघा, हँड मुवमेंट पूर्ण एल्बोमधून लॉक ठेवायचं आणि नी अप करायचं, 10 मीटरपर्यंत समोर बघायचं। हाय नीज पोझिशन सगळेच सोबत, रेडी स्टार्ट, कमॉन 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 कमॉन, शाबाश शाबाश शाबाश। बघा 10 मीटरपर्यंत नजर समोर, नी अप होतोय, बरोबर, नी अप होतोय, टाच टेकणार नाही कुणाची, पूर्ण टोजवरती रन, हँड मुवमेंट फास्ट करायचं, फास्ट 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 फास्ट, शाबाश 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 शाबाश। 1 2 3 4 5, रिव्हर्स काउंटिंगला स्पीड वाढवायचा, 5 4 3 2 1, शाबाश। हायनीज केल्यानंतर बघा, तुम्हाला 100 मीटर जेव्हा पूर्ण अंतर कव्हर करायचं असतं तेव्हा तुमची स्टेप खूप महत्त्वाची, आणि तुमची स्टेप लॉंग पडली पाहिजे, कारण की जवळजवळ दीड मीटरच्या पुढे, म्हणजे 2 मीटरच्या आसपास, 2 मीटरच्या आसपास तुमची स्टेप पडलीच पाहिजे। आणि शक्य येते ते कधी होतं का तुमचं हायनीज प्रॉपर झालं पाहिजे, बरोबर। आपण सांगितलं त्या ड्रिलचं, आता एक ड्रिल सांगितली मी तुम्हाला, हायनीज झालं। आता हायनीज झाल्यानंतर सेकंड जी ड्रिल आहे बट किक करायची। बट किक करताना पोझिशन बघा, बट किक करताना नजर जर 10 मीटरपर्यंत समोर असेल, बट किक करताना पूर्ण टाच उचलायची नाही, तर हाताला परफेक्ट लागली पाहिजे। बट किक पोझिशन स्टार्ट, फ्रिक्वेन्सी फास्ट फास्ट, ही पोझिशन झाली। आता सर्वेस सोबत बघा, सर्वेस सोबत पोझिशन 10 मीटरपर्यंत नजर समोर ठेवा, आणि रिव्हर्स काउंटिंग मी जेव्हा करेल तेव्हा स्पीड वाढला पाहिजे। ओके, रेडी स्टार्ट, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, करा फिनिश, 10 9 8 7 6 5 4 3 2, बरोबर। बघा, या प्रत्येक एक्सरसाइजचा तुम्हाला 2-2 सेट करायचे। किती सेट करणार, 2-2 सेट करायचे। हे करत असताना बघा, तुम्ही या 100 मीटरच्या वर्कआउट करत असताना बॉडीमध्ये तुमचं पाणी पण क्लिअर पाहिजे, आहे की नाही, पाण्याची मात्रा व्यवस्थित पाहिजे। तेलकट पदार्थ तुम्ही बंद केले पाहिजे, कारण की तेलकट पदार्थ तुम्ही जर जास्त खाणार असेल, बाहेर तळलेलं वगैरे तुम्ही खाणार असेल तर 100 मीटरला तुम्हाला स्प्रिंट येणार नाही, आहे की नाही, कारण की ब्रीदिंग पूर्ण क्लिअर झाली पाहिजे, आहे का, ब्रीदिंग क्लिअर झाली पाहिजे, तेव्हाच तुमचा स्पीड वाढेल, बरोबर। म्हणजे तेलकट पदार्थ तुम्हाला पूर्ण तुमच्या खाण्यामधनं, तुमच्या याच्यामधनं तुम्हाला काढावं लागेल। तुमची जी रोजची दिनचर्या आहे त्याच्यामधून तेलकट पदार्थ तुम्हाला नाहीच, बेकरीचे मैद्याचे पदार्थ शक्यतो करून बंद करा, बरोबर, स्पीड वाढेल। आणि ड्रिल तर महत्त्वाचंच आहे, फर्स्ट झाली, सेकंड ड्रिल झाली, आता थर्डला बघा, पोझिशन काय पाहिजे, नी अप करायचं, टो टच झालं पाहिजे। बघा पोझिशन काय असेल, अप स्टार्ट, 1 2, नी अप करायचा, टो टच करायचं पूर्ण फ्रंटला। ओके, पोझिशन सगळे सोबत, रिव्हर्स काउंटिंगला सेमच, रिव्हर्स काउंटिंगला काय होईल, स्पीड वाढेल। रेडी पोझिशन स्टार्ट, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, करा फिनिश, 10 9 8 7 6 5 4 3 2, शाबाश। लाईन मध्ये थांबा, परफेक्ट, लेग चेक करा, पाय हलवा, थोडेसे पाय हलवा। 100 मीटरच्या ड्रिलच्या आपण ज्या कमीत कमी 7 ते 8 नाही तर 10 एक ड्रिल घेतो। त्या ड्रिल जर तुम्ही प्रॉपर केलं तर स्पीड तुमचा वाढणार आहे। पण 100 मीटरला जसं तुम्हाला फास्ट पळायचं आहे तसे ड्रिल पण कशा झालं पाहिजे, फास्टच झालं पाहिजे। 100 मीटरला तुम्हाला स्पीड आला पाहिजे, तर ड्रिल पण कशा स्पीडनी झालं पाहिजे, पूर्ण स्पीडनी, त्याच्यामध्ये कुठले काट कसर करायची नाही, पूर्ण स्पीडच पाहिजे तुम्हाला। ओके, नेक्स्ट पोझिशन ठेवा। आता पॉइंग पोझिशन करायचं, दोन्ही पायांची दिशा सरळ असेल, हँड मुवमेंट पूर्ण इथून बॉडीला पूर्ण घासून जाईल, नजर समोर 10 मीटरपर्यंत। रेडी फ्रिक्वेन्सी स्टार्ट, फास्ट
1 पॉइंट स्टार्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 शाबाश सगळे सोबत फ्रिक्वेन्सी फास्ट रेडी गो 1 2 स्पीड स्पीड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 करा फिनिश। नेक्स्ट बघा नेक्स्ट ड्रिल कसं असेल सरळ नेक्स्ट ड्रिल बघा स्ट्रेट किक अप करायची पूर्ण पहिले काय करायचं फ्रंट किक करायचं पण किक केल्यावरती पाय खाली घेताना हाफ राऊंड मध्ये खाली घ्यायचं आहे ओके आणि स्लो खाली टच करायचं आहे बघा पोझिशन स्टार्ट राईट लेग 1 फ्रंट किक कर 2 पूर्ण ताकद लावायची 3 4 फ्रंट किक करायची खाली घेताना हाफ राऊंड करायचा कळलं रेडी पोझिशन सगळे सोबत फ्रंट किकला पूर्ण फोर्स लावायची स्ट्रेट नजर समोर हाफ राऊंड पण पूर्ण जेवढं शक्य तेवढं हाफ राऊंड करा रेडी स्टार्ट 1 एक सोबत झाली पाहिजे 2 3 4 5 6 7 शाबाश 8 9 10 व्हेरी गुड लेग चेंज करायचं तीच फोर्स लावायची दोन्ही पायांनी सेम स्टार्ट 1 2 शाबाश 3 पूर्ण पाय उचल 4 5 6 व्हेरी गुड 7 8 9 10 बघा हे स्टँडिंग मध्ये झालं आता सेम सेट करायचं स्पॉट जम्प मध्ये काय करायचं सेम सेट करायचं स्पॉट जम्प मध्ये रेडी पोझिशन स्पॉट जम्प स्टार्ट राईट लेग रेडी गो स्टार्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 लेग चेंज स्टार्ट 10 9 8 7 6 5 4 3 2 1 व्हेरी गुड शाबाश नेक्स्ट फुट फिट करायचे तुम्हाला पोझिशन असेल डाऊन पुढची एक्सरसाइज पोझिशन असेल डाऊन स्पीड खूप वाढतोय आणि ही पोझिशन पूर्ण फ्रिक्वेन्सी करायची तुम्हाला फास्ट मध्ये करायचे बघा पोझिशन रेडी गो स्टार्ट स्पीड 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 पटपट पटपट जमिनीचा संपर्क तोडायचा आहे थोडासा व्हेरी गुड रेडी सगळे सोबत डाऊन नजर समोर तास टेकणार नाही कोणची टोज वरतीच पूर्ण रेडी गो स्पीड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिवर्स काउंटिंग स्पीड 10 9 8 7 6 5 4 3 2 1 शाबाश व्हेरी गुड या सर्व ड्रिलच्या तुम्हाला दोन सेट करायचे बरोबर हे 2 सेट झाल्यानंतर नॉर्मल थोडासा 10 ते 15 सेकंदाचा रेस्ट घेऊन तुम्हाला 100 मीटरच्या स्टार्ट पॉइंटला जायचंय ओके बघा आजचा आपला इव्हेंट आहे 100 मीटर इव्हेंट 100 मीटर पोलीस भरतीला असतं 100 मीटरचं किती मार्क्स असतात 15 मार्क्स किती मार्क असतात 15 मार्क्स आणि टाइम किती असतो मुलांना 11:50 मध्ये मुलांना टाइम असतो 100 मीटर अंतर धावण्यासाठी आणि मुलींना 14 सेकंदामध्ये बरोबर मुलांना 11:50 मुलींना 14 सेकंदामध्ये 14 सेकंदामध्ये काय करायचं तुम्हाला 100 मीटर अंतर पोचायचं असतं बघा 100 मीटर अंतरला सेकंदामध्ये आपल्याला पळायचे जे तुम्हाला 1600 मीटर असतं 1600 मीटर रनसाठी तुम्हाला मिनिट दिलेला असता आहे की नाही मिनिट दिले असतात तसंच 100 मीटर रनसाठी शॉर्ट रनला तुम्हाला सेकंद दिलेले बरोबर ना आणि त्या सेकंदामध्ये तुम्हाला 100 मीटर अंतर पूर्ण करायचे तर त्याच्यासाठी ड्रिल महत्त्वाचे असतात बरोबर 100 मीटरच्या काही ड्रिल असतात त्याच्यानंतर स्टार्ट असतो आणि 100 मीटर एंड करण्यासाठी ग्राउंडला कसं पुश केलं पाहिजे आपण आहे की नाही तुम्ही ग्राउंडला जेव्हा 100 मीटरचं स्टेप टाकतो आपण तर स्टेप टाकल्यावरती काय करावं लागेल पहिले तुम्हाला ग्राउंडला बॅकला पुश करावं लागेल होय की नाही पूर्ण ताकद कशी लावायची तुम्हाला पाय उचलला पूर्ण नी अप आणि स्ट्रेटला पूर्ण बॅकला फोर्स लावायची हँड मोमेंट कशी असली पाहिजे दोन्ही हातांची दिशा सरळ इथे पोझिशन हँड मोमेंट कशी असली फ्रंट बॅक फ्रिक्वेन्सी फास्ट बघा हीच मोमेंट स्टार्ट झाल्यानंतर जसं अंतर संपत येईल तसं तुम्हाला काय करायचंय फास्ट व्हायचंय 100 मीटरला काय करायचं इथून स्टार्ट झाल्यानंतर तिकडे फिनिश लाईनच्या बाहेर गेल्यापर्यंत तुम्हाला स्पीड कमी करायचं नाही बघा 90% 100% मुलांचं काय होतं काय पोरांचं 100 मीटर खूप भारी असतं पण स्टार्ट केलं का एंडच्या लाईनच्या आतच स्पीड सोडून देतं आपल्याला ते करायचं नाही तुमचं 100 मीटर नसून प्रत्येक मुलाला 100 मीटर अंतर धावायचं आहे पण त्याचा अंतर स्वतः जो धावतो त्याचं अंतर असेल 110 मीटर 110 मीटरचं टार्गेट ठेवायचं तुम्ही आहे की नाही 110 मीटरच्या पुढचं टार्गेट ठेवलं तेव्हा तुमचं 100 मीटर काय होईल व्यवस्थित स्पीडने होईल आणि ते झाल्यानंतर बघा पहिलं काय झालं पाहिजे नी अप केला स्ट्रेट पाय पडला पाहिजे सरळ
आणि हँड मोमेंट चुकायची नाही. 100 मीटर धावण्यासाठी नेक मोमेंट लय महत्वाची. तुमची नजर कशी पाहिजे, 10 मीटरपर्यंत तुम्ही काय करायचे, पुढे बघायचे, कंटिन्यू 10 मीटरपर्यंत पुढे बघणार असेल. कोणी खालीवरती मान करायचं नाही, ह्या चुका होता मुलांच्या. काही मुलांचा स्टेप चांगली पडते, हँड मोमेंट नसते. काही मुलांचा हँड मोमेंट खूप फास्ट असते पण स्टेप पडत नाही. काही मुलींचं काय होतं, पाय तिरपं पडतं. हे सगळ्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहे, लक्षात ठेवायचे. कारण की 100 मीटर धावण्यासाठी ते 100 मीटर अंतर एक त्या वेळेमध्ये आपल्याला पूर्ण करायचं असेल तर आपल्या छोट्या छोट्या गोष्टी खूप त्या क्लिअर करावं लागेल. म्हणजे नजर समोर ठेवायची 10 मीटरपर्यंत, हँड मुवमेंट पण झाली पाहिजे, स्टेप पडली तर ती स्टेप पण सरळ पडली पाहिजे. बरोबर आहे की नाही. काही मुलींचं काय होतं, हँड मुवमेंट साईडला साईड टू साईड होतं. आपल्याला हे करायचं नाही, आपल्याला फ्रंट बॅक. कारण की जेव्हा तो हवेची दिशा असेल ती हवा आपल्याला चॉप करायची दोन्ही हाताने. बरोबर हँड मुवमेंट अप केला, बरोबर नाकाच्या समोर हात आला पाहिजे असा इथपर्यंत. ओके. आणि फ्रंट बॅकला पूर्ण पुश करायचं, मागे पूर्ण पुश करायचं. कारण की जेव्हा तुम्ही बॅकला पुश करणार तेव्हा तुम्ही कुठे जाणार आहे, पुढे जाणार आहे. ग्राउंडला पण पुश करायचं आहे तुम्हाला 100 मीटरला. बघा आपण 100 मीटरचा एक स्टार्ट घेतो मी. स्टार्ट कसा असला पाहिजे, पोझिशन व्यवस्थित उभं राहून घ्यायचं, परफेक्ट लाईनच्या तिथे उभं राहायचं. एक पाय सरळ ठेवायचा, पाठीमागचा पाय अर्धा ठेवायचा आणि एक लाईन मार्क करायची तिथे. पुढची एक लाईन मार्क आहे, मागची एक लाईन मार्क आहे. 2 पद्धतीचं स्टार्ट घेता. एक तुम्हाला सिटिंग पण घेता येईल, एक स्टँडिंग पण घेता येईल, आहे का नाही. सिटिंगची पोझिशन कशी असते बघा. जो स्ट्रॉंग लेग आहे, स्ट्रॉंग लेग, तो स्ट्रॉंग लेग काय करायचं तुम्हाला, पुढे ठेवायचा आहे. डाऊनला जायचं, पूर्ण हात इथे लाईनच्या पाठीमागे ठेवायचे आणि पाठीमागचा गुडघा इथे पुश करायचा. इथे या पोझिशनला तुम्हाला रेडी राहायचं आहे. ऑन युअर मार्क सेट. सेटला तुम्हाला उचलून घ्यायचं आणि पूर्ण वेट असेल पुढच्या पायावरती या पोझिशनमध्ये बघा. ऑन युअर मार्क सेट गो. लॉंग स्टेप टाकायची लगेच आणि लगेच पुढची क्रिया कोणती आपली, हँड मुवमेंटची फास्ट. कळलं का. बरोबर 20 ते 30 मीटरपर्यंत तुम्ही डाऊन पोझिशनमध्ये असणार. 20 ते 30 मीटरपर्यंत काय करायचं तुम्हाला, डाऊन पोझिशनमध्ये असणार. नंतर मग थोडीशी अप करायची बॉडी. नजर 10 मीटरपर्यंत आपली मुवमेंट पूर्ण हँड मुवमेंटवरती लक्ष द्यायचं, पूर्ण फास्ट. रेडी पोझिशन बघा. एक स्टार्टिंग पण पोझिशन आहे, किंवा न सिटिंग करता तुम्ही स्टार्टिंग पण बघा. स्ट्रॉंग लेग पुढे ठेवायचा या पोझिशनमध्ये, नजर समोरच ठेवायचं. आणि 100 मीटरला आल्यावरती तुम्हाला पूर्ण शार्प राहायचं आहे की नाही. जेव्हा ते काय करणार, तुम्हाला बोलतील फर्स्ट लाईन असेल, चला लाईनवरती उभे राहा, तुम्ही डायरेक्ट तयार राहायचे लगेच ह्याच पोझिशनमध्ये तयार राहायचे. पूर्ण ऑन युअर मार्क सेट, पूर्ण लॉंग स्टेप टाकायची तुम्हाला, पूर्ण लॉंग, पूर्ण बॉडी पुढे झोकून द्यायची. कळलं. तुम्ही कोणती पोझिशन घेणार आता, स्टँडिंग ना पोझिशन. सेट स्पीड, कमॉन 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 फास्ट. चला नेक्स्ट, उभे राहा पटकत. 2 मुले पटकत फास्ट, उभे राहा पटकत. ऑन युअर मार्क, पुढे जायचं नाही, असा फाऊल दिला जाईल. सेट स्पीड, हँड मुवमेंट फास्ट मार रे. चल उभा राहा नितीन, चल रे पटा रे, उभा राहा. चल उभे राहा पुढे. रेडी स्पीड, हँड मुवमेंट फास्ट, स्ट्रेट जायचं स्ट्रेट. चला ना मुलीने एक एक पटकत, क्विक. एवढा वेळ कशाला लावताय, ए चल लटकत. हे नाही एक अजून, पाय सरळ पाहिजे. हँड मुवमेंट फास्ट फास्ट. ए हँड मुवमेंट क्लिअर करा. स्ट्रेट गपटकत. रेडी